प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. पूजन करतात तसेच विद्यार्थ्यांकडून जातात. आणि ती खरंच आपल्या तर शुभ सकाळ मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बाराणी मोटोव्लॉग मराठी. चला तर आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी ज्याला पश्चिम घाटातील रत्न असं संबोधले जातं, म्हणजेच माळशेज घाट, तसेच पिंपळगाव जोग जलाशय आणि गोंदेश्वर मंदिर सिन्नर येथे. तर राईडमध्ये माझ्यासोबत असणारे मित्र आहेत आज अक्षय, रॉबिन आणि विक्रम. चला तर आपण आता राईड चालू करतो आहे. टुवर्ड्स द पहिले आपण जाऊ राजगुरुनगर आणि राजगुरुनगरनंतर पुणे नाशिक हायवेवरतून पहिला प्लॅन असणार आहे पिंपळगाव जोग जलाशय, त्याच्यानंतर माळशेज घाट आणि त्याच्यानंतर सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर. चला आजची राईड खूप मस्त होणार आहे, तर सोबत राहा आणि बघत राहा बाराणी मोटोव्लॉग मराठी. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली इथे आता आम्ही ऑलमोस्ट 4 बाईक्स आहेत आणि मग मी टुवर्ड्स द माळशेज विक्रमच्या बरोबर अजून त्याचे 2 कलिग्स आहेत. तर आम्ही आता निघालो आहे जो बेंगळुरू नाशिक रोड या साईडने आहे. आता आपण निघालो तिकडेच जातो. चला बघू ना. थोडंसं ऑफरोडिंग महाराष्ट्राच्या जलसिंचन प्रकल्पापैकी एक कुकडी प्रकल्प अंतर्गत पिंपळगाव जोग हे धरण बांधण्यात आलेले आहे. हरिश्चंद्रगडावर पुष्पा नदीचा उगम जिथे होतं त्यावर बांधलेले हे सुंदर धरण. सायबेरियामधून येणारे परदेशी फ्लेमिंगो पक्षी इथे तुम्हाला जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान बघायला मिळते. तो नजारा बघण्याची मजा काही औरच आहे. या जलाशयाच्या पुढील बाजूस हरिश्चंद्राची उत्तुंग डोंगर रांग पसरलेली दिसते आणि ती खरंच आपलं मन मोहून टाकते.
माळशेज घाटाच्या जादुई दुनियेत आपले स्वागत आहे. भारतातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट पर्वतरांगेतील एक मोहक हिल स्टेशन. हिरव्यागार पर्वतरांगामध्ये वसलेले आणि असंख्य तलाव, धबधबे आणि विविध वनस्पती आणि जीवजंतूंनी नटलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी, साहस शोधणारे आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी एक नंदनवन आहे. तर मग बसा, आराम करा आणि चला तुम्हाला माळशेज घाटाच्या मनमोहक जगात घेऊन जातो. भारताच्या भव्य पश्चिम घाटातील हृदयातील एक अखंड रत्न. काळाचे पदर मागे टाकत माळशेज घाटाचा इतिहास, निसर्ग सौंदर्य इतकाच विलोभनीय आहे. प्राचीन दंतकथा आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ही मनमोहक पार्श्वभूमी समजून घेणे हा माळशेज घाटाचा कोणत्याही विवेकी प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. माळशेज घाटाची मुळे भारतीय इतिहासात खोलवर आढळतात. त्याच्या अस्तित्वाचा पुरावा महान मराठा साम्राज्य काळापासून आहे. आव्हानात्मक भूप्रदेश आणि विहंगम दृश्यामुळे ही पर्वतीय खिंड मराठा योद्ध्यांसाठी त्यांच्या कारकिर्दीत एक मोक्याची जागा होती. घाटाच्या वळणदार रस्त्यावरून जाताना इतिहासाची ही समृद्ध टेपेस्ट्री अजूनही जाणवते. शिवाय माळशेज घाट हा महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंध ठेवण्यासाठी ओळखला जातो. हरिश्चंद्राचा किल्ला, शिवनेरीचा किल्ला आणि जीवदान किल्ला यासारखे परिसरातील असंख्य किल्ले मराठा राजवटीत गंभीर होते. हे किल्ले परिसराच्या भूतकाळाची झलक देतात आणि साहसी प्रेमींसाठी एक अपवादात्मक ट्रेकिंग अनुभव देतात. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळूवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर कल्याण रस्त्यावरचा माळशेज घाटात जायलाच हवे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगाव धरणाचा सुंदर जलाशय आहे, तो पण आपण बघणार आहोत. या घाटाच्या घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात, तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील हा एक घाट आणि इथली खासियत म्हणजे रोहित पक्षी, म्हणजे आपण फ्लेमिंगो असं म्हणून ओळखतो. हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुणे मुंबईवरून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्यातून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल. आवाज ना काय बोलला? हां खाली चल ना खाली, काय प्रॉब्लेम चल.
त्या आईला जे तुमच्या सोबत नाही आले ते इथे आले काय आपल्या सोबत नाही आले पाहिजे एकटे आले 310 आपले सारे आले तर मजा गेला होता गाडी गाडी अरे लगा भाई वो राउंड मार के आएगा ये पीछे वाली साइड है क्या? हाँ मैप में अजीब सा गली दिखाया देख के समझ नहीं है वही था। दोनों में बड़ी कौन सी दिख रही है? दोनों में बड़ी उसमें क्रैश गार्ड लगा है वो छोड़ दो क्रैश गार्ड निकल देंगे तो बड़ी कौन सी दिख रही है? ये वाली हाँ ना क्रैश गार्ड लगा करके अभी उसका भी इसका भी आएगा तो और बड़ा होगा तो क्रैश गार्ड निकल तो ये बड़ा दिख रहा है गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 4 मार्च इसवी सन 1909 रोजी घोषित केलेले आहे. हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले आहे. हे मंदिर सुमारे 125 फूट लांबी आणि 95 फूट रुंदी अशा प्रकारचे हे मंदिर आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिराचा समूह असल्याने त्याला शैव पंचायत म्हणले जाते. यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवती 4 उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीतील छटातून मंदिराचा देखणेपणा अधिकच उठावदार दिसते. रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो. फर्स्ट आहे ना चलो का चला मित्रांनो आता आपण चाललो आहे विक्रमभाईची हिमालयन 450 चला. पावर आहे भाई, पावर आहे गाडीला. ठीक आहे ना, तुम्ही जा ना असंच, मग मी हलतो. काय चलो हां घर किती दूर आहे? घर आता ऑलमोस्ट माझं आहे 45. अरे भाई इथून सेम सेम सेम, तुझं पण सेम, माझं पण सेम. इथून चला चलो चलो मिलेंगे.